तर ज्या लोकांनी कॉकरोच जनता पार्टीला फॉलो केलं आणि तुम्हाला असं वाटतं आपण काहीतरी यूथ मुवमेंट जॉईन केलं आहे, त्यांना मला रिॲलिटी चेक द्यायचा आहे. पहिली गोष्ट तर याच्या अकाउंटमध्ये अर्ध्याच्या वर फॉलोअर हे बांगलादेश आणि पाकिस्तानी आहेत. मग आपल्या देशाच्या अकाउंटमध्ये हे लोक काय करत आहेत? दुसरी गोष्ट, याने 10 20 मिलियन 2 दिवसात केलं तर काहीतरी केलं असेल ना, तर याने ॲड चालवली आहे. मूवी डाउनलोड आणि पायरेसी या वेबसाईटवर याची ॲड चालते. त्याच्यावर क्लिक केलं म्हणजे माणूस डायरेक्ट फॉलो बटनवर जातो. आता तिथे ॲड चालवायला काही कमी पैसे लागत नाही. मग एवढे पैसे याच्याकडे कुठून येत आहे? काहीतरी ऑर्गनाइज आहे ना या लोकांचं. आणि तिसरी गोष्ट, या लोकांची इच्छा आहे की भारतामध्ये सुद्धा नेपाळ आणि श्रीलंकेसारखे यूथ राईट्स व्हायला पाहिजे आणि सरकारला उखडून फेकून द्यायला पाहिजे. आणि एकदम सही टाईमवर करत आहे, कारण आता जगामध्ये युद्धामुळे तेलचे भाव वाढणार आहेत, वस्तूंचे भाव वाढणार आहे. मग लोकांना ट्रिगर करून येडं बनवायला मस्त जातं ना. पण मला एकच सांगायचं आहे, हा भाऊ राहतो US बरोबर, आणि याला इथं बोलवलं भारतामध्ये तर म्हणे मला उमर खालिदसारखं जेलमध्ये टाकून देतील. अरे उमर खालिद देशाचे तुकडे करायची गोष्ट बोलला होता, म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं. तू तर काही तसं बोलला नाही आहे ना, का तुझी इच्छा आहे तशी? बाकी मला एकच सांगायचं आहे की तुम्ही लोक इथं राहता, तो राहतो US, त्याला काहीच होणार नाही. तुम्ही याच्यासाठी आंदोलन करणार आणि तुम्ही जेलमध्ये जाणार. आणि कोणाला बी फॉलो करण्या अगोदर असं विचार करायचा, काहीतरी रिसर्च करायची. ट्रेंडिंग सुरू आहे म्हणून फॉलोच्या बटनवर क्लिक नका करत जा.